हेल्दी लाईफ. मी प्रमोद पाटील. हेल्दी लाईफ फाउंडेशन 2019 पासून मी जॉईन केलेला आहे. हेल्दी लाईफ फाउंडेशनचे आमचे स्वास्थ्य गुरु डॉक्टर अमित राठी सर हे MD शिक्षण घेतल्यानंतर त्यांना प्रदेशामध्ये अनेक संधी त्या ठिकाणी होत्या, परंतु सरांनी आपल्या मातृभूमीमध्ये कार्य करायचं हे उद्देश ठेवून ते स्टॉप डायबिटीस च्या माध्यमातून नॅशनल हेडचे रोल त्या ठिकाणी केला आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी स्टॉप डायबिटीसची मोहीम हाती घेऊन वेगवेगळे वर्कशॉप त्या ठिकाणी घेतले गेले. त्यावेळी अनेक लोकांशी त्यांचा संपर्क त्या ठिकाणी झाला. त्यावेळी अनेक लोकांच्या बाबतीत त्यांना त्या आरोग्याच्या बाबतीतल्या गोष्टी कळाल्या. ते कळाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे सेमिनार आणि वर्कशॉप घेऊन हे संपूर्ण स्वास्थ्य त्या ठिकाणी प्रत्येकाला मिळेल याची खात्री त्या ठिकाणी देता येत नव्हती. म्हणून त्यांनी हा रोलचा रिझाईन त्या ठिकाणी केला आणि आपल्या जन्मभूमी इचलकरंजी येथे या ठिकाणी आपलं स्वस्थ आरोग्याचं कार्य करण्याचं त्यांनी मनामध्ये ठरवलं आणि 2019 मध्ये इचलकरंजी येथे फाउंडेशनची स्थापना या ठिकाणी केली आणि समाजातील प्रत्येक घटकांना संपूर्ण स्वास्थ्य त्या ठिकाणी मिळावं या उद्देशानं ही प्रणालीची सुरुवात त्या ठिकाणी केली. सुरुवातीला या ठिकाणी वर्कशॉप आणि सेमिनारच्या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांच्या पर्यंत या प्रणालीचा प्रसार त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला 80 साधक या ठिकाणी जोडले गेले आणि या 80 साधकांच्या माध्यमातून सुरुवातीला त्या ठिकाणी फी आकारली जात होती आणि त्यांना या स्वस्थ प्रणालीचा लाभ त्या ठिकाणी देत होते. त्यानंतर ही प्रणाली जशी सुरू केली तशी साधकांच्या मध्ये माउथ पब्लिसिटी होऊ लागली आणि अनेक साधक या ठिकाणी जोडले गेले. त्यावेळी हे साधक जोडत असताना सरांनी एक चांगला निर्णय घेतला की जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ व्हावा, म्हणून अगदी अल्प किमतीमध्ये हा कोर्स त्या ठिकाणी साधकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना मग साधकांची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत गेली. बघता बघता 300 वरून 700, 800, 1200 अशी साधकांची संख्या होऊ लागली आणि साधकांची संख्या ही जास्त होता त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला या फाउंडेशनच्या माध्यमातून भाडे तत्वावर मेडिकल असोसिएशन मध्ये हॉल त्या ठिकाणी घेतला आणि घेत असताना आणि साधकांची संख्या या ठिकाणी वाढलेली बघता एक सर्व साधक दानशूर व्यक्ती कोर कमिटी या सरांच्या मार्गदर्शनाखाली एक आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की स्वतःचं या ठिकाणी एक साधना मंदिर व्हावं. ह्या उद्देशानं त्यावेळी संकल्पना केली आणि अल्पावधीतच या सर्व साधकांच्या दानशूर व्यक्तींच्या आणि सरांच्या आशीर्वादामुळे या साधना मंदिरची निर्मिती या ठिकाणी झाली. त्यामुळे आज हजारो लोक या प्रणालीचा लाभ या साधना मंदिराच्या माध्यमातून आज घेत आहेत. अशी ही फाउंडेशनची सुरुवात या ठिकाणी झालेली आपण काळ बघितलेला आहे आणि सरांचं एकच ध्येय आहे की ही जे काय आजारी आज लोक पडत आहेत आणि त्या ठिकाणी हॉस्पिटलला हजारो रुपये त्या ठिकाणी खर्च करत असतात, परंतु आजारीच लोक पडू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या साधकांना संपूर्ण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्थ जीवन कसे मिळेल हेच लक्ष घेऊन त्यांनी पुढे वाटचाल करीत आहेत आणि त्या माध्यमातून आज हजारो साधक या ठिकाणी या प्रणालीचा लाभ घेत आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी सुद्धा त्या ठिकाणी चांगलं कार्य व्हावं, महिलांना सुद्धा या ठिकाणी त्या प्रणालीचा एक हिस्सा व्हावा या उद्देशानं नारी शक्ती युवा मंचची स्थापना या ठिकाणी केली आणि या नारी शक्ती युवा मंचच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले गेले. जसं हेल्दी रेसिपी असेल, होम रेमेडीज असेल, कविता असतील, चळवळ असतील, अशा महिलांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळण्याचं एक व्यासपीठ या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत गेलं. त्यामुळे नारी शक्ती आणि हेल्दी लाईफ फाउंडेशन एक वेगळंच नातं या ठिकाणी आज निर्माण झालेलं आहे. अशा माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. नाट्यगृहामध्ये नॉट आउट 100चा कार्यक्रम असो किंवा हेल्थ कॅलेंडर असो, जेणेकरून या समाजातील लोकांना
या स्वास्थ्याबद्दल, या आरोग्याबद्दल जनजागृती व्हावं, हाही उद्देश या फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी सातत्यानं केला जात आहे. या साधना मंदिरवरती वेगवेगळ्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक व धार्मिक व आध्यात्मिक कार्य त्या ठिकाणी वेळच्या वेळी या ठिकाणी पार पडत असतं. अशाने या फाउंडेशनचा उद्देश सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा आणि सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य प्रणालीचा लाभ घ्यावा हाच मुख्य उद्देश या ठिकाणी आहे. मी स्वतः एक साधक म्हणून ज्यावेळी 2019ला या ठिकाणी जॉईन झालो त्यावेळेपासून ते मी आजपर्यंत या प्रणालीचा लाभ घेत आहे आणि याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप काही मोठा बदल झालेला आहे. माझ्या संपूर्ण स्वास्थ्य मला या ठिकाणी मिळत आहे. आज माझं प्रोफेशन बघितलं तर मी राजकीय व सामाजिक व व्यावसायिक या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असतो. हा मल्टी टास्किंगचा माझा कार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने व सहजपणे मी हे सर्व कार्य या ठिकाणी पार पडत असतो. अनेक लोकांना वाटतं की ही प्रणाली जॉईन करत असताना मला या ठिकाणी वेळ मिळेल का, परंतु ही प्रणाली जॉईन करत असताना मलाही असं माझ्या मनामध्ये आलं होतं, परंतु जॉईन केल्यानंतर हे मला असं जाणवलं बिझी टू इझी, आपण कसे आपलं कार्य आपलं जीवन कसं जगू शकतो त्या फाउंडेशनच्या माध्यमातून मला शिकायला मिळालं. त्यामुळं मी सर्व या इचलकरंजी किंवा इचलकरंजी परिसरातील लोकांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण या संपूर्ण स्वास्थ्य प्रणालीचा लाभ घ्यावा. आपण हेल्दी लाईफ फाउंडेशनचे मेंबर व्हा. आपण मेंबर होण्यासाठी खालील नंबरवरती आपण संपर्क साधावा. धन्यवाद. हेल्दी लाईफ.